नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूरला पुराचा धोका वाढू लागला आहे। राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपैकी 4 दरवाजे उघडलेले आहेत। सकाळी 10:05 6 नंबरचा एक दरवाजा उघडला होता। आता 12:15च्या सुमारास आणखी 3 दरवाजे उघडलेले आहेत। त्यामुळे राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। राधानगरी धरण ते कोल्हापूर शहर आणि कोल्हापूरपासून पुढे शिरोळ तालुक्यात पंचगंगा संगमापर्यंत मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्यावर सध्या 43 फुटाहून अधिक पाणी पातळी वाढत आहे। तासागणिक 1 ते 2 इंचापर्यंत पाणी पातळी वाढत असल्याने पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसू शकते अशीच एकूण शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे सर्वांनीच सतर्कता घेणे गरजेचे आहे। अलमट्टी धरणातून 2.5 लाख क्युसेक्स विसर्ग सुरू केला आहे, तरीही पूर परिस्थिती गंभीर होऊ शकते असेच आजचे आणि सध्याचे चित्र आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।